होळीसाठी पुरणाचं ताट तयार आहे. मी नटून थटून होळीसाठी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? तर हे तर मी तयारच आहे हो. पण होळीसाठी खास पुरणपोळी पण लागते ना, तर ती कशी बनवायची हे पाहायचंय तुम्हाला? तर चला मग बघूया. होळीसाठी स्पेशल तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी अगदी सोप्या पद्धतीने आणि छोट्या-छोट्या टिप्स सहित कशी बनवू शकता. तर त्यासाठी हे मी एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतली आहे. त्याच वाटीने 4 वाटी पाणी याच्यामध्ये घातलं आहे. तर पाणी थोडं जास्त घाला, कारण हेच पाणी आपल्याला आमटीसाठी देखील लागणार आहे. कट काढण्यासाठी हे पाणी लागतं. कुकर गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्या की थोडंसं थंड झालं की कुकर ओपन करायचं. तर हे बघा, छान अशी डाळ शिजते. डाळ छान शिजली की आपलं पुरण देखील छान होतं. शिजलेल्या डाळीतलं पाणी आपल्याला चाळणीतून सेपरेट करून घ्यायचं आहे. म्हणजे जे पाणी आहे ते आपल्याला आमटीसाठी लागणार आहे, ज्याला तुम्ही कट म्हणता. आमच्याकडे त्याला येळवणी पण म्हणतात. तुमच्याकडे अजून काही म्हणत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पाण्यामध्येच अगदी अर्धा चमचा डाळ आपण वाटून घेतली आहे, म्हणजे आमटी छान दाट होते. जास्त वाटू नका, नाहीतर आमटी घट्ट होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये तुम्हाला पोळी न फाटण्यासाठी काय टिप्स तुम्ही यूज करू शकता, आमटी झणझणीत कशी करायची यासाठीच्या काही टिप्स आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आपण पुरणपोळीत गूळ घालत आहोत, त्यासाठी मी 1 वाटी गूळ इथं कापून घेतला आहे. तर 1 वाटी डाळ आणि 1 वाटी गूळ हे दोन्ही आपण पॅनमध्ये घालून घेतलं आहे. त्याला छान ढवळून घ्यायचं. हे छान विरघळलं पाहिजे. गुळा जर छान विरघळला तर मग पुरण छान होतं. त्याच्यामध्येच मी थोडंसं जायफळ घातलं आहे आणि वेलची पावडर देखील घातली आहे. हे बघा, याचं जे टेक्स्चर आहे ते असंच आलं पाहिजे, तरच तुमची पोळी फाटणार नाही. हे छान, खूप जास्त घट्ट नाही करायचं, पातळ देखील ठेवायचं नाही. त्यानंतर गरम असतानाच चाळणीमधून तुम्ही पुरण वाटून घ्या आणि आपण हे पुरण छान वाटून घेतलं आहे. हे बघू शकता, पुरण अगदी मऊ लुसलुशीत झालं आहे. तर याला आपण बाजूला काढून घेऊ आणि आता आपल्याला काय करायचं, तर पोळीसाठी कणिक भिजवून ठेवायची. कणिक भिजवताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, तेल टाका, कणकेला छान मळा, थोडीशी सैलसर ठेवा आणि ओला कपडा झाकून या कणकेला आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पर्यंत कणिक भिजतीये तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी इथं एक कांदा आणि एक छोटा तुकडा खोबरं भाजून घेत आहे. तर मी हे गॅसवर भाजलं आहे. तुम्हाला जर असं जाळी नसेल तर तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून कढईमध्ये पण भाजू शकता. तर आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबऱ्याचे तुकडे, भाजलेला कांदा आणि थोडेसे कोथिंबीर घालून याचं छान वाटण तयार करून घेणार आहोत. हे वाटण या पद्धतीने आपलं वाटून झालं की गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले. त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी घातली आणि ते तडतडलं की आपला हा मसाला घालून घ्यायचा. याला छान वाटलेला मसाला परतून घ्यायचा. त्यामध्ये मी काळा मसाला घातला आहे आणि धने पावडर 1 चमचा. काळा मसाला तुमच्या आवडीनुसार, तिखटनुसार घाला आणि थोडासा गरम मसाला टाका. याला छान तेल सुटेपर्यंत परता. कढईने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत जर परतलं तर आमटीचा रंग पण छान येतो आणि आमटीला चव देखील छान लागते. हे बघू शकता, मसाल्याला छान तेल सुटलंय. तर हे जे येळवणी होतं आपण बाजूला काढून घेतलेलं पाणी, तर हे याच्यात घालून घ्यायचं. खूप घट्ट नाही ठेवायची सुरुवातीलाच आमटी. लक्षात ठेवा, आमटी नंतर घट्ट होते शिजून. हे तुम्ही आत्ता बघू शकता की खूप घट्ट आहे. तर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे. याला छान उकळी येऊ द्यायची. मस्त अशी उकळी आली की आपली झणझणीत आमटी तयार होते. आमटीला छान उकळी आली की छान रंग येतो, वरनं तरी येते. याच्यावर वरनं कोथिंबीर घाला आणि तुमची आमटी तयार आहे. पुरणपोळी लाटूया. तर गॅसवर तवा ठेवायचा. तवा जोपर्यंत गरम होतोय तोपर्यंत बघितलंय आपण की आपली कणिक देखील ही छान भिजली आहे. छान भिजते ही कणिक. थोड्या वेळ आपण झाकून ठेवली होती. अर्धा 1 तास ठेवू शकता तुम्ही. तर आपल्याला पीठ लावायला घेतलं आहे. एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याला असं गोल करून घ्यायचं. मध्यभागी आपल्याला पुरण घालायचे. जसं तुम्ही आलूचा पराठा करता त्याप्रमाणे करू शकता. जेवढी कणिक घेतली तेवढंच पुरण घाला आणि असं छान त्याला एकत्र करून मस्तपैकी गोल उंडा करून घ्या आणि छान पोळी सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्या. मध्ये जर चिकटत असेल तर तुम्ही असं थोडंसं
त्याच्यावर पीठ घालू शकता. हे आपण बघू शकता छान अशी लाटली आहे. पोळी जर तुम्हाला लाटताना चिकटतच असेल तर तुम्ही कॉटनचा एक कपडा पोळपाटावर टाकू शकता आणि त्याच्यावर पीठ टाकून पोळी लाटू शकता. तर हे बघा आपण पोळी तव्यावर टाकली आहे. छान अशी पोळी फुगते. टम्म फुगलेल्या पोळीवर काय करायचं, वरनं तुपाची धार घालायची. मस्त तूप लावा पोळीवर. अशी मऊ लुसलुशीत पोळी तयार होते. हे बघू शकता तुम्ही छान अशी आपली पोळी तयार झाली आहे. तरी छान दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या आणि इथं बघू शकता आपलं पूर्ण ताट तयार आहे. तर अशा पद्धतीने आपली पुरणाचा पोळीचा स्वयंपाक तयार आहे. मीही तयार आहे. मी हा लूक कसा तयार केला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला देखील अशा प्रकारचे लूक करायचं असेल, अशी ची साडी घालायची असेल सहावारीपासनं, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा लूक करायचा आहे का? तर आपण तसा व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तुम्ही हा लूक गुढीपाडव्याला करू शकता. आता लवकरच पाडवा देखील येत आहे. तर हा महाराष्ट्रीयन गेटअप तुम्ही पाडव्यासाठी नक्की ट्राय करू शकता. मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.